30 एप्रिल 2022 या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपरखैरणे येथे राहतो. तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर CBI विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता. तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी ज्यावेळेस त्याचं तो टर्मिनेट झाला तिथून, म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिथून ज्यावेळेस तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी CBIचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले. त्यामध्ये एक प्रसाद घोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे, तो आणि त्याचा एक मित्र जैन, या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे CBDमध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी CBIचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी 500 एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असं त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट NOC त्यांना दाखवली. तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते 2 कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि घोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी 80 लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली. कारण तो CBIचा कुठलाही कर्मचारी नसताना, तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी CBIचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे.